कबूतरखाना बंद केल्यानंतर मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय। पक्षीप्रेमी, साधू संत आणि नागरिकांनी केलेल्या भावना लक्षात घेण्याची विनंती लोढा यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। मुंबईत कबूतरखान्यांवरील कारवाईमुळे जैन समाज नाराज झालाय। विकासकांच्या दबावाखाली राज्य सरकार हा निर्णय घेत असल्याचा आरोप होतोय। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय। नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेण्याची विनंती त्यांनी पत्रातून केली आहे। न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत तोडगा काढण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। या प्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आज महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहे। मी म्युनिसिपल कमिशनरने पत्र लिहिलं आहे की जिथे जिथे ओपन स्पेस आहे, इथे नॅशनल पार्क आहे, आरे कॉलनी आहे, रेस कोर्स आहे, सर्व ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये एक किंवा प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्डामध्ये कमीत कमी एक असा ओपन स्पेस विकसित करावा। मी आज 4 वाजता गगराणी साहेबची वेळ घेतलेली आहे, गगराणी साहेबने भेटणार आहे। त्यामध्ये काही नाही झाला तर नंतर बघू। कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाज आणि पक्षीप्रेमी रस्त्यावर उतरले। जैन समाज आणि पक्षीप्रेमींनी रस्त्यावर बसलेल्या कबुतरांना हटवलं। रस्त्यावर येणाऱ्या कबुतरांना इजा पोहोचू नये यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत। तर कबूतरखाना बंद केल्यानं स्थानिकांच्या डोळ्यातही अश्रू आल्याचं पाहायला मिळालं। आपण मनुष्य आहे, पंचेंद्रिय आपल्याला मिळाले तर आपण सगळं करू शकतो आपण, आणि आपण ह्यांची मदत नाही करणार तर कोण करणार? आपल्याला जगण्याचा हक्क आहे तर त्यांना पण जगण्याचा हक्क आहे। कसं आपण त्यांचा हक्क हे करू शकतो? आपण डोळ्यात अश्रू देखील पाहायला मिळतात, पण काय करणार? ते जीव मरलेला गाडी खाली येऊ लागलात, आम्ही नाही सहन करू शकत। आपल्या पोरं गाडी खाली आलं तर आपल्याला सहन होतात का? मग आपण कसं सहन करणार? न्यायालयाने निर्णय दिल्यावर कायद्याचं पालन व्हावं अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे। मला असं वाटतं त्यांनी विचार केला पाहिजे। अशा प्रकारे कुठलंही जेव्हा न्यायालयाने आदेश दिलेला आहे तेव्हा कायद्याचं आपण पालन केलं पाहिजे। न्यायालयाने काहीतरी समजूनच आदेश दिला असेल। मला असं वाटतं अशा प्रकारे सांस्कृतिक दहशतवाद किंवा आमचा धर्म म्हणतो तेच खरं अशा पद्धतीचं कोणीही वागू नये, हे चुकीचं आहे। आणि ज्याचा लोकांना त्रास होतो ती गोष्ट आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही करणार, अशा प्रकारचा हट्ट आणि हेकेखोरपणा कोणी करू नये असं मला वाटतं।